नमस्कार, मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। थंडी पडायला सुरुवात झाली आहे तर मस्त असं हेल्दी सूप तर झालंच पाहिजे ना। त्यासाठी बघा इथे मी आल्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत, लसणाच्या 15-20 पाकळ्यांचे बारीक तुकडे केले आहेत, एक मिरची बारीक कापून घेतली आहे, पातीचा कांदा, पात, शिमला मिरची, गाजर, दुधी, टोमॅटो आणि स्वीट कॉर्न घेतले आहेत आणि थोडेसे कोथिंबीरचे देठसुद्धा घेतले आहेत। चला तर मग लगेच सुरुवात करूया। घरात तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या भाज्यांपासून तुम्ही हे सूप बनवू शकता। कढईमध्ये मी इथे बटर टाकून घेतलेला आहे, त्यामध्ये सुरुवातीला लसणाचे बारीक तुकडे केलेले आहेत ते टाकलेत आणि त्यामध्येच एका मिरचीचे अगदी बारीक तुकडे करून घेतलेत ते आणि आल्याचे बारीक तुकडे, लसूण, आलं आणि मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून घेतले ते छान फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला, मस्त असे ते भाजून घ्यायचे आहेत। त्यामध्ये आपण आता एक एक करून सर्व भाज्या टाकणार आहोत। सुरुवातीला मी दुधी टाकून घेते आहे, दुधीच्या ऐवजी तुम्ही कोबी सुद्धा वापरू शकता, फ्लावर, ज्या भाज्या घरात आहेत किंवा तुम्हाला आवडतात त्या तुम्ही याच्यामध्ये टाकायच्या आहेत। गाजर, शिमला मिरची टाकून घेतले आहे। ह्या सर्व भाज्या आपण हाय फ्लेमवर भाजून घ्यायच्या आहेत, त्याचा क्रंचीनेस ठेवायचा आहे पण त्या छान परतल्या सुद्धा पाहिजेत, सॉफ्ट झाल्या पाहिजेत। आता मी कोथिंबीरचे देठ टाकून घेते, यामुळे सूपला खूप छान चव येते। देशी कोथिंबीर असल्यामुळे तुम्हाला रंग थोडा वेगळा वाटत असेल। सुवासिक मस्त अशी कोथिंबीर होती, त्याची मी देठ घेतलेली आहेत। टोमॅटो, पातीचा कांदा, स्वीट कॉर्न मी सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहेत। हे आता आपण हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिट आपण छान परतून घ्यायच्या आहेत। भाज्या परतले की यामध्ये मी थोडंसं काळं मीठ टाकते, नंतर आपण थोडंसं साधं मीठ सुद्धा टाकणार आहोत। भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा टाकून घेतली आहे, ते सुद्धा या भाज्यांसोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यात कडकडीत पाणी गरम करून घेतलं आहे मी, एक ग्लासभर पाणी याच्यामध्ये टाकून आपण याला छान शिजून द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट आपण याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। खूप आपल्याला भाज्या गाळायच्या नाही आहेत, थोडा क्रंचीनेस त्याचा ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण याची स्लरी बनवून घेऊया। इथे मी 2 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। आपण यामध्ये मैदा, कॉर्नफ्लॉवर कुठेही वापरणार नाही, कोणता स्टॉक वापरणार नाही, सॉसेस वापरणार नाही आहोत, फक्त 2 चमचे नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि ते पाण्यामध्ये छान त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे। चवीला सुद्धा हे खूप छान लागतं आणि पौष्टिक सुद्धा आहे। अगदी 1-1.5 मिनिटच मी भाज्या सगळ्या उकळून घेतल्या आहेत, त्यामध्ये आपण ही नाचणीची जी स्लरी बनवली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि आता आपण एकसारखं चमच्याने फिरवून हे छान मिक्स करून उकळवून घ्यायचं आहे। नाचणीचं पीठ खाली चिटकून बसू शकतं, त्यामुळे एकसारखं आपण ह्याला मिक्स करत हलवून याला शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिट आपण असं सतत हलवत याला छान शिजवून घ्यायचं आहे। छान दाटसर होतं, मात्र हे पीठ छान शिजलं देखील पाहिजे। यामध्ये आता मी चवीपुरतं साधं मीठ आणि 1 चमचा काळी मिरी पूड टाकून घेते आहे। एवढेच मसाले, एवढंच साहित्य आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे, बाकी कोणतेही सॉस वगैरे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे नाही। तुम्ही एकदा असं सूप बनवून बघा, चवीला तर खूप छान लागतं आणि खूप पौष्टिक सुद्धा आहे। कांद्याची पात आणि कोथिंबीर मी वरून टाकली आहे। 5-1 मिनिट आपण याला असं मंद गॅसवर छान शिजून द्यायचं आहे। आपण कोणतेही सॉस, मैदा न वापरता हे अगदी पौष्टिक असं सूप बनवलेलं आहे। 1 लिंबाचा रस मी याच्यामध्ये मिक्स केलेला आहे, यामुळे याची चव आणखीन वाढते। लिंबाचा रस टाकला की गॅस लगेच बंद करायचा आहे, नाही तर सूपला कडवटपणा येतो। संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा रात्रीचं जेवण स्किप करण्यासाठी हे सूप अगदी छान आहे, जरूर करून बघा। हे पिल्यानंतर तुम्हाला 4-5 तास अजिबात भूक लागत नाही, पोट भरल्यासारखं वाटतं, चवीला सुद्धा खूप छान होतं आणि पौष्टिक तर आहेच। छान दाटसर असं झालेलं आहे। कधी सूप टेस्ट केलं नसेल तशा वयस्कर लोकांना सुद्धा तुम्ही देऊ शकता, त्यांना सुद्धा आवडेल। थंडीचे दिवस आहेत, भाज्या सुद्धा भरपूर येतात, तर अशा पद्धतीचं नाचणीचं सूप तुम्ही जरूर बनवा, लहान मुलांना द्या, कोणालाही हे सूप चालेल, अगदी आजारी व्यक्तींना सुद्धा तोंडाला चव येईल। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।